हे बघा मित्रांनो, माझ्या घराच्या खालच्या बाजूला गुरं चरून आलेत आणि आता इकडे आम्ही झाडाची छाटणी केली आहे ना, यांनी सर्व झाडं बघा एकदम चोखं करून टाकलं आणि मस्त. अर्ध करायचं बाकी आहे, आता ऊन झालं आहे ना म्हणून ते आता अर्ध सोडला नाही आहे, उद्या करतील. चरून आलेत. आता हा कोवला कोवला पाला त्यांना दिसतोय ते खातात आहे आणि समोर पर्यामध्ये पाणी पिणार. आता बघा बगले पण किती बसलेत पर्यावर. मी माझ्या अंगणातच उभी आहे. एवढं सुंदर निसर्ग आहे ना माझ्या दरवाजाच्या समोरून, माझ्या अंगणातून काय सांगू तुम्हाला मित्रांनो. खरंच असं सोन्याची खाण आहे आपलं हे कोकण गाव. बघा सर्व लाईनीत गुरं पाला खातात आहेत. आता आज सगळं खाऊन झालं ना, उद्या नाही तर परवा तिथे खाली पर्याजवळ जाऊन सगळं हे सुकलेलं गवत आहे ना त्याला सगळं जाळून टाकणार. हे खाली गेलेत ना छाटणी करायला, मग यांच्या मागे मागे हे मांजर पण खाली गेलं आहे. आता त्याला वर येता येत नाही आहेत. हे बघा हे आता आलेत, आता त्याला घेतील वर. घ्या हो त्याला वर. हे बघा आता त्याला वर घेतील. हे बघा त्यांच्या मागोमाग गेलाय तो. सांगू का तुम्हाला, हे जे बगले आलेत ना, आता पाणी जरा पर्याचं कमी आहे ना, मग त्याच्यात मासे दिसले की ते मासे पकडतात आणि या गुरांच्या मागोमाग असतात. का सांगू, त्यांच्यावरती जे गोटडे असतात ना, त्या गोटड्या सर्व खातात ही लोक. त्यांच्यावर बसतात, टोचून टोचून सगळ्या गोटड्या खातात. म्हणून ते गुरांच्या मागोमाग आहेत, पाणी पण पितात आहे. एक तर बघा पाण्यातच उभा आहे मासे पकडायसाठी. काय सुंदर निसर्ग देवा. खरंच मला एवढं तुम्हाला सांगायला आनंद होतो आहे आणि दाखवायला व्हिडिओ करायला पण एवढा आनंद होतो आहे ना, काय सांगू तुम्हाला मी. माझ्या घराच्या समोरचा ना निसर्गच वेगळा आहे, खरंच सांगते मी. हे बघा निघाली सगळी, एकाच्या मागे एक सगळी निघालीत बघा. पोट भरलं त्यांचं. रानातून चरून आले, आता आपल्या घरी निघालेत ना, मग ते हिरवा पाला दिसला म्हणून थांबलेत तिथे सर्व. हे बघा छोटे छोटे बछडेसुद्धा आहेत, खातात आहेत मस्त. छान वारा सुटला आहे आणि झाडाझुडपांच्या मधून बघा समोरच बल्लेश्वराचं मंदिर दिसतंय. जास्वंदीची फांद्या बघा अशा हालतात आहेत मस्त. छान पांढऱ्या रंगाची फुलं पण फुललेत. हे बघा, हे बघा तेंडलीची वेल आहे ना, खालती गेलेली त्या जास्वंदीच्या झाडांवर. मग त्यांनी सारे झाडं कापलं ना, मग वेल बाजूला केली. आता आम्ही वर घेतोय ती वेल आणि आमच्या तेंडलीच्या मांडवावर सोडणार. बघा खूप मेहनत करतात हो हे सुद्धा. आता यांच्याशिवाय कोण करणार ना, गावात तर माणसंसुद्धा मिळत नाही हो. मग आपलं काम आपणच केलं पाहिजे. हे बघा बगले सगळे गेले. हे बघा, ती बघा गाय निघाली आपल्या बछड्याला घेऊन. आता बरोबर आपल्या गोट्यात जाईल ती. बघा मोनी जात आहे, पण कसं ती लोक माणसांपेक्षा जास्त त्यांना अक्कल असते. हे बघा मित्रांनो, तुम्ही व्हिडिओ बघता, माझे व्हिडिओ भरपूर बघतात, पण कोण माझ्या व्हिडिओला लाईक करत नाही. निदान कमसे कम हे काका उन्हातून काम करतात हो, त्यांच्यासाठी तर एक लाईक करा. तुम्हालाच सांगणार ना मी, आणखीन कोणाला सांगणार. कसे वाटले माझे व्हिडिओ. माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि माझ्या व्हिडिओला लाईक करा. आणि निसर्ग कसं वाटलं माझ्या कोकणातलं, माझ्या घराजवळचं, कमेंट करून नक्की माझ्याशी बोला तुम्ही. मी तुमच्या कमेंटचं नक्की उत्तर देईन मित्रांनो. तुमचे जे कमेंट येतात, ताई तुमचं गाव कोणतं, तुमच्या घराशेजारीचा निसर्ग खूप छान आहे, मला खूप आनंद होतो का कोणतरी माझ्या फॅमिली नंबरमधलं मला काहीतरी विचारतं आहे, मला सांगतं आहे, असं वाटतं मला. तर नक्की मला कमेंट करा कसं वाटलं माझ्या घराशेजारचं निसर्ग, वातावरण. धन्यवाद.